आताचे जे जग आहे ते वॉरंटी गॅरंटी कार्डचे आहे, त्यातच गणपतीची सुद्धा वॉरंटी गॅरंटी भेटते, ते म्हणजे वर्ध्यात गजानन भांगे यांच्याकडे। मला सांगा दादा, तुम्ही हे जे गणपती विकत आहात कधीपासून आपण विक्रीस सुरुवात केलेली आहे, काय सांगा? गेल्या 11 वर्षापासून मी वैद्यकीय जनजागृती मंचाच्या नुसार हनुमान टेकडीवरील जे कुंड आहे त्यातली माती आणून मी रिसायकल गणपती बनवतो गेल्या 11 वर्षापासून। आणि माझे गणपती 2 महिन्याच्या आधीपासूनच बुकिंग चालू होऊन जाते आणि दरवर्षी मला गणपती कमी पडतात, ग्राहक वापस जाते वेळेवर। आणि आपण आता गॅरंटी वॉरंटी कार्डसाठी सुद्धा एक काहीतरी पावती आणली तर आम्ही पैसे सुद्धा देऊ असं म्हटलंय, काय सांगाल? हो, त्याच्यासाठी मी सोबत हमीपत्र देत आहे की माझा गणपती जर विरघळला नाही पाण्यात तर मी तुमचे पूर्ण पैसे वापस देईन, अशी मी हमी देत आहे। आपण जे माती यूज करत आहे ते कुठून आणता, काय सांगाल? वैद्यकीय जनजागृती मंचाच्या हनुमान टेकडीवरून मी त्या मोठ्या कुंडातून माती आणतो आणि तिला गाळून त्याची मालिश करून पुन्हा गणपती बनवतो। असं मी 6 महिन्याच्या आधीच कामाला लागतो। यामध्ये कुठेतरी पर्यावरण प्रदूषण वाढणार नाही असं सुद्धा आहे, पण ग्राहकांची पसंती किती आहे, काय सांगाल याबाबत? दरवर्षी माझे ग्राहक तर कमीत कमी 50-60 वापसच जाते, त्यांना भेटत नाही आणि जास्त मातीच्या मूर्त्या मी बनवू शकत नाही, त्याला खूप वेळ लागते आणि माझी जी माती आहे याला पूर्ण गाळा लागते। दरवर्षीच्या त्याच्यात वर्क राहते, टिकल्या वगैरे हे पूर्ण गाळून मला त्याच्यामुळं वेळ लागतो आणि त्याच्यामुळे जास्त मूर्त्या पण बनवू शकत नाही। आता सगळ्यात जास्त प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आपल्याला मार्केटमध्ये सुद्धा पाहायला मिळतात आणि त्याची जी फिनिशिंग आहे ती खूप चांगली असतात असं सुद्धा काही नागरिक म्हणतात। त्यामध्ये मातीच्या ज्या किमती आहे त्याबाबत काय सांगाल, किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ज्या मूर्ती आहेत त्याच्या किमती कमी असतात, याबाबत काय सांगाल? मातीची मूर्ती बनवताना त्याला खूप मेहनत लागते, त्याच्यामुळं आम्हाला एका मूर्तीमागे 100-150 रुपये जास्त घेणंच आहे। आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचे कसे एका दिवशी मी 10 ते 50 मूर्ती काढू शकतो ते साच्यामध्ये, पण ही एकच मूर्त आपल्याला एकही पूर्ण होत नाही एका दिवशी, त्याच्यामुळे थोडीशी हे महाग राहते। धन्यवाद दादा, आपण नवराष्ट्रासोबत छानपैकी संवाद साधलेला आहे। जर मूर्ती घ्यायचीच असेल तर वर्ध्यातील गजानन भांगे यांच्याकडून घ्या, कारण ती हमी देत आहे की ही जी मूर्ती जर पाण्यात विरघळली नाही तर तुमचे पैसे सुद्धा तुम्हाला वापस मिळतील। अशाच बातम्या बघत राहण्यासाठी बघत राहा नवराष्ट्र नव आता। मृणाल ढोक, वर्धा। गणपतीची गॅरंटी फक्त आम्हालाच नाही, सगळ्यांनाच आहे। पूर्ण महाराष्ट्राचा तर आराध्य दैवत आहे, पण जगातला आराध्य दैवत आहे, म्हणून याची गॅरंटी सगळ्यांनाच आहे। आम्ही मागील 7-8 वर्षापासून, मुलं लहान होते तेव्हापासून आम्ही घरी गणपती बसवणं चालू केले। आमच्या घरी ह्या 8वा-9वा वर्ष आहे आणि आम्ही दरवर्षी श्री भांगे गजानन भांगेपासूनच गणपती घेतो, कारण यांच्या मूर्ती पूर्णपणे 100% मातीचे आहेत, त्याच्यामुळे ते पूर्णपणे बिघडतात। म्हणजे याला काय म्हणते, आपलं प्रदूषण फ्रीवाला गणपती आहे, इको फ्रेंडली गणपती आहे, त्याच्यामुळे आम्ही मागील 7-8 वर्षापासून यांच्यापासूनच गणपती